नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं बदलापूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना जी आहे ती घडली. एरंजड परिसरामध्ये सासरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. संशयास्पद मृत्यू होता. खरं तर नेमकं काय कारण आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. आज तिसरा दिवस आहे आणि असं सांगितलं जातंय की फॉरेन्सिक लॅबमध्ये जे काही रिपोर्ट्स आहेत ते अजूनही तपासणीसाठी गेलेले आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे ती पोस्टमॉर्टमची अद्यापही स्पष्ट होत नाहीये. ते जी काही मृत महिला आहे तिच्या घरातील सगळे काही कुटुंब एकत्रित आलेले आहेत. ते न्याय मागतायत. पोलीस स्टेशनमध्ये सध्या जे आहेत ते जमा झाले होते. नेमकं काय प्रकार आहे, पुढचं काय अपडेट्स आहे, आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल, आता काय अपडेट्स येते? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांनी माझ्या बहिणीला उशीखाली दाबून मारलेला आहे. मग त्यांनी जर गुन्हा केला नसता तर तो कार्यक्रमाला आला असता. दवाखान्यात पण नाही आला आणि कार्यक्रमाला पण आज 3 दिवस झाले माझ्या बहिणीचं कार्य चालू आहे. मग ते का आले नाही? मग ते घाबरून का कुठे गेलेत? ते असे वाऱ्यावरती इकडे तिकडे फिरतात. मग कार्यक्रमासाठी का नाही आले? ते त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये आला होता, काय माहिती मिळाली, काय सांगितलं त्यांनी पुढचं अपडेट? त्यांनी सांगितले की तुम्ही जी दिलेली आहे ती खबर आहे, आम्हाला खबरवर रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यानंतरच कारवाई केली जाईल असं सांगताय. आमचा गुन्हा नोंद करून घ्यावे त्यांनी, त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. गुन्हेगार जर गुन्हा करून सुद्धा बाहेर फिरत आहे तर आता आजचा तिसरा दिवस आहे, गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे, अटक झालीच पाहिजे त्याला. असं आहे. आम्हाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. जेव्हा आम्ही अटक झालीच पाहिजे. जेव्हा आम्ही बॉडी बघितलेली तेव्हा बॉडीला ते हाताला वगैरे खरचटलेला आहे. याचा अर्थ त्यांनी उशिने वगैरे मारले, ओठ वगैरे काले पडलेले होते तिचे, अंगावर तिच्या डाग वगैरे होते. काही गोष्टी आम्हाला दिसलेल्या आहेत याच्यानुसार. पोलिसांचा तपास चालू आहे पण तो जरा आता अजून स्लो चालू आहे. आणि रिपोर्ट जे घेऊन आलेले आहेत, म्हणजे सॅम्पल जो टेस्टसाठी घेऊन आलेले आहेत तो अजूनही टेस्टिंगसाठी गेलेला नाही. तो सुद्धा आधी पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे. अजूनही पुढे प्रोसेस चालू नाही. प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा दबाव आलेला नाही पाहिजे आणि कुठली गोष्ट थांबला नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही येतो. पुढे पण अशाच घटना घडत जातील. माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. आज तिचा मुलगा आमच्या सोबत आहे. आज त्याला काही प्रश्न विचारते मी, तो बघा कसे प्रश्नांची उत्तरं देतो. त्याच्या मम्मीला पप्पा काय करायचे काय नाही ते बघा जरा.